नमस्कार मित्र हो. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी शहाजी भोसले मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज तुमच्याशी जरा थोड्याशा मनमोकळेपणाने गप्पा माराव्यात असं वाटलं होतं, म्हणून आज हा तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, तर बऱ्याच जणांना माझ्याबद्दल माहिती करून घ्यायचं होतं. बरेच जण माझ्याबद्दल माहिती विचारत होते. म्हटलं एकदा तुम्हाला सांगून टाकावं आपल्याबद्दल, कारण काय, जे नवीन आपल्याला सबस्क्रायबर असतात, नवीन फॉलोअर्स असतात, त्यांना आपल्याबद्दल काय माहिती नसते. त्यामुळे अधूनमधून आपला परिचय द्यावा लागतो. आपण कोण आहोत, कुठल्या गावचे आहोत, काय करतो, हे आपल्या मायबापांना, जे आपले रील्स बघतात, जे आपले रील्स व्हायरल करतात, अशा आमच्या रसिकांना माहिती देण्यासाठी आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर आलेलो आहे. मित्रांनो, माझं पूर्ण नाव आहे शहाजी भाऊराव भोसले. माझं गाव आहे मुक्काम पोस्ट कोंडी, तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र राज्य. आता गाव कुठं येत आहे हे मी सांगतो. सोलापूर पुणे रोडवरती, सोलापूर पासून 8 किलोमीटर दूर एवढ्या अंतरावरती माझं गाव आहे. तिथंच माझा छोटासा व्यवसाय आहे, सिमेंटचा व्यवसाय आहे, शेती आहे. तिथं मी माझ्या कुटुंबासमवेत राहतो. मित्रांनो, आणखीन एक सांगायचं म्हणजे की आता मी माझ्याबद्दल सांगितलं, पण मी नेमकं काय करतो आहे. तर या सोशल मीडियावरती गेल्या 3 वर्षापासून मी काम करतो. अनेक प्रकारचे सुरुवातीला मी कॉमेडी रील टाकले. त्या कॉमेडी रीलला सुद्धा खूप प्रचंड प्रतिसाद दिला. प्रचंड रील्स ते व्हायरल झाले. त्याच्यानंतर लोकांचे असे मागणी आली की जरा सामाजिक संदेश देणारे, इमोशनल किंवा मोटिवेशनल तुम्ही रील्स करा. तर अशाही प्रकारचे रील्स करायला सुरुवात केले. प्रचंड प्रतिसाद, प्रचंड व्हायरल रील झालेले. आतापर्यंत सोशल मीडियावरती मी जेवढे रील्स टाकलेले त्यातले 20 रील्स हे 23 मिलियन्स पर्यंत गेलेले आहेत. काही 23 मिलियन्स, काही 18 मिलियन्स, 15 मिलियन, 14 मिलियन, 1 मिलियन, म्हणजे 1 मिलियनचा टप्पा पार केलेले आतापर्यंत 20 रील्स माझे व्हायरल झालेले आहेत. आणि याच्यामध्ये मी सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, कारण हे सगळं शक्य झालं हे तुमच्यामुळं. कारण तुम्ही माझे रील्स व्हायरल केले नसते तर मी एवढा लोकप्रिय झालो असतो का. त्यामुळं तुमची या प्रवासामध्ये फार महत्त्वाची साथ आहे. यापुढे सुद्धा ती अशीच अविरतपणे साथ राहील अशी मी अपेक्षा करतो. तर मित्रांनो, हे झालं माझं एक व्यक्तिमत्वाचं अंग. आणखीन एक दुसरं म्हणजे काय, गेली 30 वर्ष झालं मी नाट्यक्षेत्रामध्ये काम करतो आहे. सुरुवातीचे 10 वर्ष मी कोल्हापुरात नाट्यक्षेत्रात कामं केली, कारण तिथे शिकायला होतो. त्यामुळं माझ्या नाट्य सेवेचा जो प्रवास सुरू झाला तो तिथूनच सुरू झाला, कोल्हापुरातून. कोल्हापुरात प्रत्यय हौशी नाट्य कला केंद्र या संस्थेमध्ये मी सर्वप्रथम कुठलाही डायलॉग नसलेला, फक्त 2 वेळा एंट्री असलेला तो माझा प्रवेश होता. त्याच्यानंतर खूप नाटकात कामं केली. खूप लोकप्रिय नाटकं, राज्य पातळीवरती प्रथम आलेली, कामगार कल्याण स्पर्धेमध्ये पहिली आलेली, प्राथमिक स्पर्धेमध्ये पहिली आलेली, अशा बऱ्याच नाटकातून माझ्या भूमिका गाजलेल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे काही सिनेमामध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे. त्याच्यातला एक सिनेमा म्हणजे दादा कोंडके, स्वर्गीय दादा कोंडके यांच्यासोबत येऊ का घरात या चित्रपटामध्ये मी पोस्टमनचा रोल केलेला आहे. फट फजिती, रिक्षावाली, परत मोहन जोशी आणि उषा नाडकर्णी यांचा नशीबवान, त्याचबरोबर 1-2 टीव्ही सिरियल्स वगैरे, फार छोटे मायनर रोल होते बरं का, म्हणजे कोणाच्याही लक्षात न राहणारे. फक्त येऊ का घरात स्वर्गीय दादा कोंडके यांच्यासोबतचा जो माझा रोल होता तो लक्षणीय होता, कारण तो स्वतः म्हणजे दादा कोंडके यांच्या सोबतच तो माझा रोल होता. त्याच्यानंतर आणखीन एक सांगायचं म्हणजे माझा स्वतःचा एकपात्री नाट्यप्रयोग, कॉमेडी प्रयोग होता. तो मी लॉकडाऊनमध्ये बंद केला. त्याचे 1142 प्रयोग झाले. त्यातले 3 प्रयोग मी परदेशात केलेले आहेत. महाराष्ट्रातल्या जवळजवळ बऱ्याच शहरामध्ये माझे प्रयोग झालेले आहेत. कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, सोलापूर असेल किंवा पुणे असेल,
मुंबईमध्ये 2-3 ठिकाणी प्रयोग झाले, नाशिक जिल्ह्यामध्ये झाले, नगर जिल्ह्यामध्ये झाले, धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेले आहेत, नांदेडला प्रयोग झालेले आहेत मित्रांनो. फक्त माझे प्रयोग झाले नाहीत कुठं, विदर्भामध्ये नागपूर असेल, अमरावती असेल, काय यवतमाळ या ठिकाणी माझे प्रयोग झालेले नाहीत. बाकी सगळीकडे महाराष्ट्रामध्ये माझे प्रयोग झालेले आहेत. आणि मित्रांनो, अनेक नाटकांमध्ये मला पारितोषिक मिळालेले आहेत. अनेक म्हणजे खाजगी संस्थाचे राज्यस्तरीय पुरस्कार सुद्धा मला मिळालेले आहेत. तर असा हा माझा कलाक्षेत्रातला प्रवास आहे. माझी शैक्षणिक गुणवत्ता तेही सांगतो. मी MA इंग्लिश आहे, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट, डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट एवढं माझं एज्युकेशन झालेलं आहे. माझा सिमेंट आणि बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय आहे. इथंच याच गावामध्ये मी माझ्या कुटुंबासोबत राहतो मित्रांनो. माझ्या नवीन फॉलोअर्सना, नवीन सबस्क्राईब जे केलेले आहेत माझे रसिक मायबाप, त्यांना थोडंसं माझी माहिती द्यायची होती. त्यामुळं आज म्हटलं वेळ आहे आपल्या रसिकांशी या व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क साधावा, तुमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा माराव्यात म्हणून आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवलेला आहे. मागच्या 10-12 दिवसामध्ये 1-2-3 रील्स टाकले, खूप व्हायरल झाले महाराष्ट्रावर. आणि त्याच्यात सगळ्यात जास्त म्हणजे ज्या आमच्या भगिनी आहेत, माता भगिनी, यांना ते रील्स फार त्यांच्या मनाला स्पर्श करून गेले. कारण वडिलाला न सांभाळणारे, आईला न सांभाळणारे हा विषय कॉमन आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरामध्ये हा विषय आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे बऱ्याच जणांना या विषयावरचे व्हिडिओ हे हृदयाला स्पर्श करून गेली. प्रत्येकांच्या भावना बघितल्या मी, प्रत्येकांचे कमेंट्ससुद्धा बघितल्या, खूप छान कमेंट्स केल्या. बरेच जण म्हणाले की आम्ही रील बघताना अक्षरशः रडवलं आम्हाला तुम्ही. तर मित्रांनो, तुम्हाला रडवलं म्हणजे ही मी केलेल्या अभिनयाची पावती आहे. म्हणजे माझा अभिनय तुम्हाला आवडला. बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की तुम्ही खूप छान ऍक्टिंग केलेली आहे. तर मित्रांनो, हे सगळं कधी शक्य होतं? हे तुमच्यासारखे मायबाप आमच्या सोबत असतात, आम्हाला प्रोत्साहन देतात, प्रेरणा देतात. त्यामुळे आम्हाला असे नवनवीन विषयावरती कंटेंट करायला एक प्रेरणा मिळत असते. आता अजून एक रील्स व्हायरल आहे सध्या. आज एक संध्याकाळी बनेल, उद्या बनेल, परवा दिवशी बनेल. तर मित्रांनो, असेच रील्स तुम्ही बघत जावा. रील्सला लाईक करा, शेअर करा, व्हायरल करा. तर मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मी अगदी हृदयापासून ऋण व्यक्त करतो. असंच माझ्यावरती प्रेम करा, माझ्या कलेवरती प्रेम करा, माझ्या कंटेंटवरती प्रेम करा. इतकंच नव्हे तर जगण्यावरती सुद्धा प्रेम करा. मित्रांनो, जगणं हे खूप सुंदर आहे, भरभरून जगून घ्या. कारण एका क्षणाला आपण दुःखी असतो, पुढच्या क्षणाला आपण सुखी असतो. सुख आणि दुःख हे माणसाच्या आयुष्यामध्ये चक्र असतं मित्रांनो. तर कुठल्याही गोष्टीमध्ये जास्त गुंतू नका. आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाचा तुम्ही भरपूर आस्वाद घ्या. मनमुरादपणे आयुष्य जगा. फक्त जाता जाता एवढंच सांगायचं आहे मित्रांनो, कुणीही व्यसन करू नका. मी कुठलंच व्यसन करत नाही मित्रांनो. मी कधी सिगरेट, गुटखा, मावा, तंबाखू कधीच अशा गोष्टीचा मी आस्वाद घेतलेला नाही. तुम्ही सुद्धा घेऊ नका. कारण कसं आहे, आयुष्य हे माणसाला आरोग्य किंवा आयुष्य एकदाच मिळतं. मिळालेलं आयुष्य आपण चांगल्या पद्धतीने जगणं, आपल्या शरीराला चांगल्या पद्धतीने सांभाळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कुठल्याही आजारांना आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू द्यायचा नसेल तर त्यासाठी आपल्याला सगळ्या व्यसनापासून अलिप्त राहणं फार गरजेचं आहे मित्रांनो. जास्त बोललो असेल तर क्षमा करावी. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच शेवट करतो. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.